नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर गटारी तर सगळ्यांची सेलिब्रेट झालीच असेल. तर मीही गटारीच्या दिवशी वडे आणि मटण बनवलेले होते. तर त्याचीच आज आपण रेसिपी बघणार आहोत. तर टोपात मी तेजपत्ता, कांदा आणि एक अख्खी लसूण तेलात फोडणीत घातली होती आणि कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं. ते मी 2 चमचे इथे घातलेले आहेत, मोठे 2 चमचे, आणि तेही छान तेलात परतून घेऊया आपण. त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे ह्याच्यात हळद 1 चमचा आणि तिखट तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं तुम्ही तिखट ह्याच्यात घालू शकता, जेवढं स्पायसी पाहिजे तेवढं. तर मी ह्याच्यात तिखट मसाला घातला होता, आगरी कोळी मसाला घातला होता 1 चमचा आणि कलरचा मसाला 1 चमचा घातला होता, जो बेडगीचा आपण म्हणतो ना तोच 1 चमचा तो घातला होता. आणि ह्याच्यात घातलेला आहे मी आता एव्हरेस्टचा मटण मसाला आणि 1 चमचा ह्याच्यात आपण आता घालणार आहोत गरम मसाला. त्याच्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला घातला की हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं. मी कुकरला 2 शिट्ट्या मटण शिजवून घेतलं होतं, त्याच्यात आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी हळद टाकली होती आणि हे छान 2 शिट्टीत मस्त शिजलं होतं. आता आपण हे चांगलं ह्याच्यात मिक्स करून घेऊया. मी एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही आहे, जे मटणात पाणी होतं शिजवताना घातलेलं तेवढंच घातलं आहे. तर हे बघा असं छान मटण तयार झालेलं आहे. तर मी इथे वड्यांचं पीठ भिजवायला घेतलेलं आहे. 2 कांदे घेतले मिक्सरला फिरवून आणि मस्त बारीक केले आणि 1 चमचा हळद आणि मीठ हे, आणि भिजवताना गरम पाणी घ्यायचं म्हणजे वडे छान फुगतात. तर हे असं मस्त मिक्स झालेलं आहे पीठ. आता आपण वडे थापून घेऊया. तर एक पिशवी घेतलेली आहे, खाली तेल लावून घ्यायचं पिशवीला आणि परत वरती एक पिशवी घ्यायची आणि वरून पण असे छान तेलात हात बुडवले की ते मस्तपैकी फिरतं आणि सोपे जातात वडे थापायला. तर मी हे अशा पद्धतीने करते. तुम्ही कशा पद्धतीने वडे करता हे मला नक्की सांगा. तर हे आता आपण गरम गरम तेलात सोडूया. तेल छान तापलेलं असलं की वडा लगेच मस्तपैकी फुगून वर येतो छान आणि शेकतोही लगेच. तर त्याला आपण आता छान फ्राय करून घेऊया वड्याला. तर इथे आपला वडा बघा तुम्ही आता कसा फुगलेला आहे मस्तपैकी. असे वडे फुगले की खायलाही छान वाटतात आणि नरमही राहतात, एकदम सॉफ्ट होतात. आणि मटण असलं तर वडे हे पाहिजेतच, खूप छान लागतात. वडे आणि मटण हे कॉम्बिनेशन कोकणात खूप भारी आहे. आणि कुठलाही सण असू दे, वडे मटण हे सगळ्यांच्या घरोघरी असतं. आता डायरेक्ट वडे मटण आपल्याला भेटणार आहेत गौरी व्यवसायाच्या दिवशी. तर हे एवढे वडे मी केले होते आणि सोबतच भात आणि मस्तपैकी हे असे वडे मस्त झाले होते आणि खूप टेस्टी झालं होतं. मटण खूपच छान झालं होतं. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.